आटपाडीतील होलार समाज मेळाव्यात विकासाचा निर्धार। आटपाडीमधील उद्योजक तथा कृषी पंढारी ॲग्रो व ऐवळे अँड सन्स उद्योग समूहाचे चेअरमन दयानंद ऐवळे यांच्या वाढदिवसानिमित्त होलार समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा नुकताच वैकुंठ भवन दिगंची रोड आटपाडी येथे उत्साहात पार पडला। यावेळी 10वी व 12वी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या होलार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सांगलीच्या बांधकाम व अर्थ समितीचे सभापती पृथ्वीराज भैया पाटील होते। यावेळी बोलताना त्यांनी होलार समाजाने जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। होलार समाजातील कार्यकर्ते आणि उद्योजक दयानंद ऐवळे यांनी निवडणुकीत मोलाचे सहकार्य केले। समाजातील कार्यकर्त्यांना विविध क्षेत्रात संधी देऊन त्यांचा सन्मान करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे। समाजाचे कोणतेही काम रखडू देणार नाही आणि होलार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी विश्वास कांबळे यांनी ऐवळे अँड सन्स उद्योग समूहासोबत डाळिंब निर्यात क्षेत्रात काम करण्याची भूमिका मांडत समाजातील तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले। ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार यांनी समाजातील जुन्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धा दूर करून युवकांनी शिक्षण आणि व्यवसाय यांना प्राधान्य द्यावे असे सांगितले। महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजात रुजवणूक झाल्याशिवाय समाजाची सर्वांगीण प्रगती होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। मेळाव्यात उपस्थित युवक युवतींनी आदर्श जोडीदाराविषयी आपली मते मांडली। अनेक युवतींनी निर्व्यसनी, उच्च शिक्षित व नोकरी करणारा जोडीदार असावा अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमास पांडुरंग ऐवळे, नारायण जावीर, बबन करडे, लक्ष्मण आवटे, भगवानदास केंगार, देवकुमार जावीर, सागर जावीर, हरिदास हेगडे, उज्ज्वला ऐवळे, महादेव भंडगे, परमेश्वर केंगार, श्याम ऐवळे, दत्ता कांबळे, रमेश जावीर यांच्यासह समाजातील मान्यवर, युवक युवती आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स।